दडी मारलेल्या पावसानं पुन्हा महाराष्ट्राला जोरदार झोडपल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याला पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलाय। खडकवासला धरणातून सध्या विसर्ग सुद्धा सुरू आहे। 35,000 क्युसेक्सनं मोठ्या नदी पात्रात हा विसर्ग सुरू असल्याचं समजतंय। नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी आता पुणेकरांकडून धडपड सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नदीपात्रा शेजारील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। पावसाचा जोर कायम राहणार अशी माहिती सध्या मिळते। महत्त्वाची बातमी आपण पावसासंदर्भातली पाहतोय। पावसाने दडी मारलेली होती, मात्र पुन्हा एकदा जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यामधली आपण ही दृश्य पाहू शकतो। खडकवासला धरणातून सध्या विसर्ग सुरू आहे आणि नदीपात्रा शेजारील राहणाऱ्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण पाहू शकतो पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याला आज पावसाचं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच पुण्याला जो रेड अलर्ट आहे त्यानुसार आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या घाटमाथ्यावरती जे आहे तो रेड अलर्ट आहे आणि त्याचीच परिणाम जो आहे तो पुण्यातल्या मुठा नदीत पाहायला मिळतोय। आता आपण ज्या ठिकाणी आहे तो भिडे पूल आहे, पुलाची वाडी आहे। ज्यावेळेस गेल्या वेळेस खूप मोठा पाऊस या ठिकाणी आलेला होता, पूर आलेला होता, तशीच परिस्थिती आता आहे। हळूहळू पाणी जे आहे ते नागरी भागामध्ये शिरायला सुरुवात झालंय। इथल्या नदीपात्रा शेजारच्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि जे मेट्रोचे ब्रिज आहेत ते ब्रिज सुद्धा अर्धे पाण्यात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर लाईटच्या डीपी असतील, जे काही मेट्रोच्या नदीपात्रातले जे काही साहित्य आहे ते संपूर्ण पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिकांचा धोका सुद्धा वाढू शकतो। प्रशासन अलर्ट मोडवरती आहे, प्रशासन सतर्क आहे। त्यामुळे रात्रभर सुद्धा प्रशासन पुण्यामध्ये नदीपात्रातल्या भागामध्ये कार्यरत होतं असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ती पुलाची वाडी आहे आणि त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते पूर्णपणे वर चढायला सुरुवात झालेली आहे। सकाळची वेळ आहे, आणखी नागरिक उतरलेले नाहीत, उठलेले नाहीत, मात्र त्यांच्या घरात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाने त्यांची इतर ठिकाणी राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे आणि प्रशासन पूर्णपणे तयारी केलेली पाहायला मिळते। मात्र पाण्याची जर पातळी वाढली तर हा धोका निश्चित वाढू शकतो, त्यासाठी अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात येते। गौरी, बालाजी, हा पाण्याचा वाढता प्रवाह पाहता, ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाकडून कशी खबरदारी घेण्यात आली आहे? प्रशासनाकडून काल रात्रभर जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी त्या भागात अग्निशमनच्या गाड्या या तैनात करण्यात आलेल्या आहेत। जिथं धोका आहे तिथं सातत्याने पोलिसांकडून राऊंड मारले जाते, नागरिकांना आवाहन केलं जातं की सतर्क राहा। पाणी जरी आणखी घरात शिरलं नसलं तर पाण्याची पातळी हळूहळू वाढते, त्यामुळे अचानक जर पाण्याचा प्रवाह वाढला तर त्याच्या वेळेस धोका वाढू शकतो। त्याची काळजी जी आहे ते प्रशासन घेताना दिसते। काल रात्रीच या पुलाच्या वाडीतले 60 ते 70 नागरिक जे आहेत ते स्थलांतरित केलेले होते आणि त्यांना एका ठिकाणी व्यवस्था करून ठेवण्यात आलेलं होतं। तशी सगळी खबरदारी जी आहे ते जिल्हा प्रशासन सुद्धा घेते। मात्र खडकवासल्यातल्या विसर्गावर हा धोका अवलंबून आहे, तिथं मात्र मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। गौरी, नक्कीच बालाजी, त्यामुळेच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।